जय गजानन जयतु संस्कृतम. वेदांत सार ग्रंथाचा अभ्यास करत असताना आपण जीवनमुक्तापर्यंत येऊन पोहोचलो. निर्विकल्प समाधीचा विचार केला आणि निर्विकल्प समाधीमध्ये मनबुद्धी किंवा चित्तवृत्ती परब्रह्माच्या ठिकाणी एकरूप झालेल्या अशा त्या अत्यंत भाग्यशाली जीवाला जीवनमुक्त असं म्हणतात, असा विचार आपण मांडला मागच्या भागामध्ये. आता त्या जीवनमुक्ताबद्दल सविस्तर वर्णन सांगतायत. ही जीवनमुक्त अवस्था अत्यंत महत्वाची आहे, कारण शेवटी ते उद्दिष्ट आहे. लक्षात घ्या, सगळ्या वेदांताचा अभ्यास करायचा कशासाठी? तर जीवनमुक्त अवस्था प्राप्त करण्यासाठी. जीवनमुक्त अवस्था हे उद्दिष्ट आहे, हे ध्येय आहे. तेच प्राप्त करण्यासाठी हा सगळा प्रपंच आहे. म्हणजे वेगळ्या शब्दात हे त्याचं फल आहे. उद्दिष्ट आहे, फल आहे. त्या दृष्टीनेच प्रयत्न सगळा करायचा आहे. कसा असते ती जीवनमुक्ताची अवस्था, त्याच्याबद्दल वर्णन करताना पहिल्यांदा व्याख्या देतात. कशाला जीवनमुक्त म्हणतात? जीवनमुक्तो नाम, जीवनमुक्त म्हणजे स्वस्वरूप अखंड ब्रह्मज्ञानेन, स्वस्वरूपाचं अखंड ब्रह्मज्ञान ज्याला झालेलं आहे. कारण स्वरूप ब्रह्म एक स्वरूप आहे, त्याचं ज्ञान अखंड स्वरूपात. 2-4 मिनिटापुरता काहीतरी एखादा अनुभव आला तेवढ्यापुरता विषय नाही, अखंड तीच अवस्था. अखंड स्वतःच्या ब्रह्मस्वरूपाची जाणीव असणे. तद अज्ञान बाधनद्वारा, स्वाभाविक त्याच्याशी संबंधित जे अज्ञान म्हणजे आत्मस्वरूपाचं जे अज्ञान बाकी जडजीवांना असतं त्यांचा विषय, तर त्या अज्ञानाचं बाधन झालेलं आहे. तो अज्ञानाचा भाग नष्ट झालेला आहे. स्वस्वरूप अखंड ब्रह्मणी साक्षात्कृते. इथपर्यंतचा विचार आला की स्वतःच्या ब्रह्मस्वरूपाबद्दल अखंड साक्षात्कार, याचा अर्थ त्याचीच अखंड जाणीव असलेले अज्ञान तत्कार्य संचित कर्म संशय विपर्यय आदीनाम बाधितत्वात्. त्यांचा परिणाम काय आहे? अज्ञान नाश झाला. अज्ञान नाशामुळे त्या अज्ञानाचे जे सगळे कार्य, म्हणजे अगदी आकाशापासून आपण जेवढी सगळी रचना पाहिली ते सगळं बाधित होतं. आता अज्ञान व्हायचं कारणच नाही, पूर्ण ज्ञान झालेलं आहे. त्याच्यामुळे अज्ञान नाही, आणि अज्ञान नाही म्हणून अज्ञानाचे जेवढे कार्य वर्णन केले ते सगळे नाहीत. त्यातलं काय काय जातं? 3 गोष्टींचं वर्णन त्यांनी मुद्दाम केलं. संचित कर्म, ही रचना व्यवस्थित समजून घेतली पाहिजे. कर्म 3 प्रकारचे आपल्याकडे सांगितले. एकाला संचित कर्म म्हणतात, पूर्वी आपण केलेले कार्य आहेत पण ज्याचे फळं अद्याप मिळायला सुरुवात झालेली नाही, असे जे कर्म त्यांना संचित कर्म असं म्हणतात. पूर्वी आपण केलेले कर्म ज्याचे फळं मिळण्याला आरंभ झालेला आहे त्याला प्रारब्ध कर्म असं म्हणतात. आणि तिसरं जे आपण सध्या करतोय त्याला क्रियमाण कर्म असं म्हणतात. यातल्या संचिताचा नाश होत असतो, क्रियमाणाचा सुद्धा विलय होत असतो, प्रारब्ध कर्माचा होत नाही. व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्याकरता एक मजेदार उदाहरण अन्य ग्रंथात असतं की समजा एखादा धनुर्धर आहे, त्याच्या भात्यात ठेवलेली जे बाण आहेत ते तो काढून फेकून देऊ शकेल, त्याचा नाश होऊ शकेल, ज्याला संचित म्हणतात. किंवा आता इथून पुढे बाण सोडणे नावाची प्रक्रिया तो करणार नाही, त्याला क्रियमाण म्हणतात. पण सोडलेला बाण जो आहे त्याला प्रारब्ध म्हणतात, ते नाही थांबवता येत. त्याच्यामुळे प्रारब्धाचे भोग भोगावेच लागणार आहेत. हा व्यवस्थित हिशोब समजून घ्या. संचित नष्ट करता येतं, अज्ञानाचा परिणाम असणारं ते संचित नष्ट होतं, संशय नष्ट होतो असं मुद्दाम सांगितलं. कारण आता कुठलाच संशय नाही, ज्ञान झालेलं आहे. आणि एकदा ज्ञान झालं की जसं दोरीचं ज्ञान झाल्यावर सर्पाबाबतचा संशय नष्ट होतो, तशा जगतामधल्या समस्त संशयांचा विनाश झालेला आहे. आणि विपर्यय सांगितलं. विपर्ययाचा अर्थ याच्याऐवजी ते, त्याच्याऐवजी हे, असे जे अनुभव येतात त्याला विपर्यय असं म्हणतात. काहीतरी आहे हा संशय होता, साप आहे हा अज्ञानाचा भाग, त्या सापाच्या ऐवजी दोरी. आता हे एकमेकाचे विपर्यय अशा अर्थाने, अर्थात ही कुठलीच गोष्ट उरत नाही. का? कारण विपर्या करता 2 लागतात, संशया करता काहीतरी अज्ञात लागतं. इथे ज्ञान झालेलं आहे म्हणून संशयही गेले. 2 नावाची गोष्टच काही शिल्लक नाही. आता एकमेवा द्वितीय अवस्था आहे, त्याच्यामुळे विपर्यय नावाची गोष्ट नाही. आणि ह्या सगळ्यांचं बाधित झाल्यामुळे अखिल बंध रहिता, आता त्याला कोणत्याच प्रकारचा बंध नाहीये. अशी ती जीवनमुक्ताची अवस्था. का बंध नाहीये? कारण बंधाचा संबंध
आपण पाहिलं मनाशी आहे. मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयोः. बंधाचा संबंध मनाशी आहे आणि मन बुद्धी अर्थात चित्तवृत्ती परब्रह्माच्या ठिकाणी विलीन झाली असल्यामुळे आता बंधाचा विषयच येत नाही. असा जो अखिल बंध रहित असा जो जीव, त्याला ब्रह्मनिष्ठ असणाऱ्या त्या विभूतीला जीवनमुक्त असं म्हणतात. असं पहिल्यांदा आपल्याला जीवनमुक्ताची जणू काही व्याख्या दिली. आणि मग या गोष्टी करता पुरावा लागतो नेहमी प्रत्येक वेळा. एक प्रमाण दिलेलं असतं. तसं मुंडक उपनिषदातलं प्रमाण दिलं. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यते सर्व संशयः क्षीयन्ते चास्य कर्माणि यस्मिन् दृष्टे परावरे. परावर शब्दाचा अर्थ परमश्रेष्ठ असणारं ते परब्रह्म तत्व एकदा पाहिल्यानंतर, त्याचा साक्षात्कार झाल्यानंतर. पाहणे शब्दामध्ये गृहीत आहे. काय काय होतं? भिद्यते हृदय ग्रंथी, हृदयातल्या सगळ्या ग्रंथी निघून जातात. याचा अर्थ अंतःकरणामध्ये वृत्तीमध्ये असणाऱ्या ज्या काही अडथळ्यांचा विषय आहे, ज्या काही गाठी आहेत वेगवेगळ्या विकारांच्या, त्या सगळ्या नष्ट होऊन जातात. छिद्यते सर्व संशयाः, सगळ्या प्रकारचे संशय दूर झालेले आहेत. त्या आता पूर्ण ज्ञान झालेलं आहे. क्षीयन्ते चास्य कर्माणि, त्याच्या कर्माचा क्षीणता असा परिणाम होतो. याचा अर्थ मगाशी सांगितलं तसं की त्याचे संचित कर्माचे फळ आता त्यांना मिळत नाहीत. क्रियमान कर्म त्यांचं घडतच नसल्यामुळे त्याचेही फळ मिळत नाहीत. हा प्रारब्ध मात्र चालत राहणार आहे. तोपर्यंत देह चालत राहील. एवढा भाग सोडला तर बाकी कर्मांचाही क्षीण त्याचे कर्म झालेले आहेत, अशी रचना आपल्या समोर सांगितली. आणि मग अशी जी विभूती असते ती, अर्थात ही अवस्था केव्हा आहे? समाधीमधली. समाधीमध्ये त्याला हे ज्ञान प्राप्त झालं. समाधी अवस्थेमध्ये अशी ब्रह्मरूप अवस्था आली, ती कायम राहणार नाहीये. मग अशी म्हटलं तसं प्रारब्ध शिल्लक आहे. जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत देहभानावर काही काळ का होईना यावंच लागणार आहे. आणि मग अशी व्यक्ती जेव्हा देहभानावर पुन्हा येते तेव्हा त्याची अवस्था आपल्या समोर वर्णन करतात. अयम तू व्युत्थान समये, असा जेव्हा तो पुरुष जागृतीत येतो, असं जेव्हा ते विभूतिमत्व जागृती अवस्थेत पुन्हा येतं, त्यावेळीची त्याची अवस्था कशी असते ते वर्णन आपल्या समोर सांगतात. मांस शोणित मूत्र पुरीश आदी भाजनेन शरीरेन, कशा कशापासून दूर गेलेला आहे, त्या कशा कशाच्या गोष्टी सुटून गेल्या आहेत हे सांगण्याकरता यादी दिली. मग पहिल्यांदा सांगितलं शरीर. शरीर कसं? मांस शोणित मूत्र पुरीश, चार गोष्टी आपल्या समोर सांगितल्या. मांस सहज कळतं. शोणित म्हणजे रक्त, मूत्र मलमूत्राचा विषय, पुरुष म्हणजे मल, या सगळ्यांचं एकत्रित असलेलं शरीर. तुम्ही म्हणा का त्याचं असं वर्णन केलं? आता त्याच्याबद्दल अनासक्तीच आहे, तर त्यातल्या चांगल्या गोष्टी काय पाहिजे? या सगळ्या वाईटांनी भरलेलं आहे, यात काय आसक्ती ठेवायची ही मानसिकता तयार होते. मग अशा शरीरापासून आंध्य आणि तथा अंधता, अंधता म्हणजे डोळ्यांना न दिसणे, याचा अर्थ सगळ्या इंद्रियांचा विचार करताय. मांद्य मंदपणा किंवा पटुत्व, त्या इंद्रियांच्या माध्यमातून असणारं त्याचं कौशल्य जे आहे त्या सगळ्यांनी. म्हणून आंध्य मांदत्व पटुत्व आदी भाजनेन इंद्रिय ग्राम, ग्राम शब्दाचा अर्थ समूह, जे सगळे 10 इंद्रिय आपण पाहिले किंवा मन बुद्धीचाही विचार करता येईल. या सगळ्या इंद्रियांचा जो विचार आहे ते सगळे इंद्रिय त्याच्यापासूनही दूर जायचं आहे. आशना म्हणजे भूक, पिपासा, तहान, शोक, वाईट एखादी गोष्ट घडल्यानंतर नंतर होणारी जी गोष्ट, पश्चात्ताप इत्यादी आपण ज्याला म्हणतो, किंवा हातात नसलेल्या गोष्टी करता जे दुःख होतं त्याचा शोक, मोह, एखादी न मिळालेली गोष्ट प्राप्त करण्यासाठी जी आसक्ती आहे त्या मोह इत्यादी भाजनेन, या सगळ्यांचं भाजन असलेला. म्हणजे या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात? अंतःकरणामुळे. म्हणून त्या अंतःकरणाच्या पूर्व वासना, या पूर्वीच्या अर्थात वासना शिल्लकच आहे, कारण हा देह वासनांमुळे तयार झालेला आहे. स्वाभाविक या देहाच्या माध्यमातून त्या वासना देह असेपर्यंत कार्य करतच राहणार आहेत. आणि मग काय होतं? क्रियमाणानी कर्माणी भुज्यमानानी, त्याची जी कर्म चालत राहतात त्या कर्मांचा भोग या अर्थाने त्याचा अनुभव त्यांना येत राहतो. पण ज्ञान विरुद्ध आरब्ध फलानी न पश्यनपि, बाधितत्वात परमार्थ तो न पश्यते, याच्या विरुद्ध असणारे त्याचे जे फल आहेत
क्रियमान कर्म चालत राहणार आहे, त्या कर्माचा भोग प्राप्त होणार आहे, पण त्या कर्माच्या फलाचा मात्र विचार नाही, कारण आता ते बाधित झालेलं असल्यामुळे पश्यनापि न पश्यती. किती मजेदार रचना आहे. त्या सगळ्या गोष्टींकडे तो पाहतो आणि पाहत असतानाच न पाहता राहतो. याचा अर्थ जशा अनेक गोष्टी आपल्याही डोळ्यासमोरून जातात, पण जोपर्यंत आपल्याला त्यात आसक्ती नसते किंवा आपल्याला त्याचा द्वेष नसतो, कारण आपली प्रत्येक कृती या दोन गोष्टीवर चालते. द्वेष असेल, हीनता त्याच्याबद्दल असेल तर आपण त्यापासून दूर पळतो, किंवा आसक्ती असेल तर जवळ जातो. पण या दोन्ही गोष्टी त्याच्या बाबतीत नसल्यामुळे त्या जीवनमुक्त महापुरुषाची रचना कशी असते, तर तो पाहून सुद्धा न पाहता त्याच्याकडे राहतो. जसं आपणही अनेक गोष्टींकडे, समजा कुठली कार्य करत असताना, बाहेर जात असताना असंख्य गोष्टी दिसतात, हजारो माणसं दिसतात, त्यांच्या दिसण्याचा आपण काहीच विचार करत नाही. हा, आपल्याला हवा असेल तो माणूस दिसला तर आनंद व्यक्त होतो, नको असेल तो दिसला तर दुःख व्यक्त होतं. पण दोन्ही न होणारे हजारो लोक आजूबाजूला दिसत जात राहतात. तसं तो जीवनमुक्त जीवनातल्या प्रत्येकच गोष्टीकडे पाहत राहतो, कारण त्याला कशाचीच आसक्ती नाही आणि कशाचाच त्यागही करायचा नाही. अशी जी अद्वितीय अवस्था, त्याचं वर्णन आपल्या समोर सांगताय. म्हणून पश्यनापि न पश्यती. का? कारण बाधितत्वात परमार्थतः त्यांना परमार्थ कळलेला आहे, अंतिम सत्य कळलेलं आहे की एक परब्रह्माशिवाय बाकी काहीही नाही. ही जाणीव झाली असल्यामुळे, ती यथार्थ रीतीने आतमध्ये दृढ झाली असल्यामुळे पाहिलं काय न पाहिलं काय त्याचा परिणाम होत नाही. कसं वागणं असतं ते एक मजेदार उदाहरण त्यांनी आपल्यासमोर दृष्टांत दिला. यथा इंद्रजालम इति ज्ञानवान इंद्रजालम पश्यनापि परमार्थता इदम न पश्यती. जसं जादूगार एखादी जादूचा खेळ करतो, अनेक भास समोर निर्माण करतो, पाहणेवाल्या सगळ्यांना असं वाटतं की अरे बापरे, केवढ्या अद्वितीय गोष्टी घडतायत. पण प्रत्यक्षात जर जादूगाराच्या कडून आपण पाहिलं तर त्या जादूगाराच्या दृष्टीने काहीच घडत नाहीये, कारण त्याला माहिती आहे हे जे काही दिसत आहे हे नुसतेच भास आहेत. तसं जीवनमुक्ताला संपूर्ण जीवनात पाहताना ही जाणीव प्रगल्भ झालेली आहे की ठीक आहे, समोर दिसत आहे पण हे सगळे भासच आहेत. त्याच्यामुळे या भासाचा जसा जादूगाराने पाडलेल्या पायशाच्या पावसाला उचलायला जादूगार जात नाही आणि जादूगारांनी लावलेल्या आगीला विझवायलाही जादूगार जात नाही, दोन्हीकडे त्याची जी प्रतिक्रिया स्वरूप कुठलीच क्रिया नसते, तशी अवस्था जीवनमुक्ताची असते. ही प्रतिक्रिया विरहित अवस्था. याचा अर्थ जीवनात जे येईल ते शांतपणे आहे तसं मान्य करून बाजूला सोडणे, ही जी अवस्था, ती अवस्था प्राप्त करायची आहे. कारण त्याच्यावर दिलेल्या प्रतिक्रियांच्याच माध्यमातून सुखाची किंवा दुःखाची अनुभूती होणार आहे. आणि प्रतिक्रियाच नसली की ना सुख आहे ना दुःख आहे, आणि मग सुख दुःखातीत अशी जी आनंद अवस्था, तीच आपलं प्राप्तव्य असल्यामुळे जीवनमुक्ताची अवस्था तशी असते. असं सुंदर वर्णन आपल्या समोर केलं. आणि मग त्याला स्वाभाविक प्रमाण देताना सांगितलं, स चक्षुत्वर इव अचक्षुर इव सचक्षु अचक्षुर इव सकर्णो अकर्ण इव. त्याला जरी डोळे असले तरी तो डोळे नसलेला असतो, त्याला जरी कान असले तरी तो कान नसलेला असतो. वाक्याचा अर्थ समजून घ्या. जेव्हा डोळ्यांचं वर्णन आपण केलं होतं इंद्रियांच्या माध्यमातून, तेव्हा सांगितलं होतं की डोळे असले म्हणजे दिसतं असं नाही, त्याच्या मागे एक इच्छा लागते. ती इच्छा जोपर्यंत नसते तोपर्यंत डोळे असूनही दिसत नाही किंवा दिसलेल्याचा लाभही होत नाही. कान असून ऐकू येत नाही किंवा ऐकू आलेलं समजत नाही. अशी जी अवस्था असते ती अवस्था अपेक्षित नाहीये. आणि मग इथं अवस्था कशी आहे की डोळे आहेत पण तो अचक्षुच आहे, कान आहे पण तो अकर्णच आहे. का? कारण त्याला आता काही पाहण्याची इच्छा नाही, त्याला काही ऐकण्याची इच्छा नाही, कारण या सगळ्यांच्या पलीकडे गेलेला आहे. काहीतरी पाहायचं केव्हा आहे? जेव्हा आपल्याजवळ नसेल तेव्हा. काहीतरी ऐकायचं काय आहे? जे आपल्याला माहीत नसेल तेव्हा. ज्यांनी परब्रह्म तत्वाला प्राप्त केलं, आता ना पाहण्यासारखं काही उरलंय ना ऐकण्यासारखं, आणि त्याच्यामुळे तो अशा अवस्थेत असतो हे सांगितलं. पुन्हा आणखीन प्रमाण देताना सांगतात, उपदेश साहसीतलं प्रमाण दिलं, सुषुप्तम अपि जाग्रत्यो न पश्यति द्वयम न पश्यन् अपि च अद्वयत्वतः तथा न कुर्वन् अपि निष्क्रिय स यः स आत्मविन् अन्य इतिह निश्चयः.
अशी सुंदर रचना की तो जागृतीत असून सुद्धा सुषुप्तीचा आनंद घेतो. सुषुप्तीचा आनंद पाहताना आपण सांगितलं होतं की आजूबाजूला घडलेली आनंददायक गोष्ट आपल्याला प्रसन्नताही देत नाही आणि आजूबाजूला घडलेली दुःखदायक गोष्ट आपल्याला विषण्णता देत नाही, कारण दोन्हीची जाणीवच तिथं नाही. इथे जागृतीत असून सुषुप्तीतल्या त्या कुठल्याही प्रतिक्रिया रहित अवस्थेमध्ये तो महापुरुष गेलेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये अत्यंत सुंदर रीतीने केवळ आनंदाची अनुभूती ही जी त्या जीवनमुक्ताची अवस्था, त्याचं वर्णन आपल्या समोर केलं. आणखीन काही पैलू जीवनमुक्ताचे आहेत पुढच्या भागात. तोपर्यंत जयतु संस्कृतम.